प्रश्न असा आहे, एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील? अशा गणितामध्ये काय करायचं की जी संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या पाठीमागच्या संख्येला गुणायचं, भागाकारात 2 करायचं. म्हणजे बेनं भागायचं. आता बे एक बे, बे पंचे 10, 5 न 45. याचा अर्थ एकमेकांशी किती सामने होतील तर 45. पण जर तुम्हाला सूत्रानं काढायचं असेल तर याचं सूत्र आहे n कंसात n - 1 भागिले 2 बरोबर 10 गुणिले कंसात 10 वजा 1 भागिले 2 बरोबर 10 गुणिले 9 भागाकारात 2. आता 10 न भागा 2 न भागायचं. बे एक बे, बे पंचे 10 आणि 5 न 45. जी संख्या तुम्हाला योग्य वाटते ती 9 केलं तरी